नाही, सगळ्यात आधी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा योग म्हणजे नक्की आम्ही नेहमी येतोच, पण आज यायचा योग आणि पहिलाच दिवस आणि पहिली मानाची आरती मिळणे खूप महत्त्वाचं असतं। आणि कुठली सुरुवात करतो तेव्हा आपण श्री गणेश म्हणतोच। तर खूप आम्ही एक सिनेमा केला आहे आता अरण्य नावाचा, जो सगळ्यांनी टीजर ट्रेलर ते सगळं बघितलं असेल। तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो 19 सप्टेंबर 2025 रोजी। सो बाप्पाच्या चरणी तीच विनंती होती की प्लीज तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत, कारण नक्कीच आपला सिनेमा खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं की बाप्पाच्या चरणी सोडलं की आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं, कारण प्रेक्षक मायबाप हे सुद्धा आमच्यासाठी परमेश्वरच आहेत। मग त्यांनी जर आमचा सिनेमा बघितला तर आपला सिनेमा चालतो। त्यामुळे हेच एक कारण होतं की जी काही सुरुवात करायची ते बाप्पापासून करायची, म्हणजे आपल्या सर्व प्रेक्षक परमेश्वरांपर्यंत ती गोष्ट पोहोचेल। आणि मला असं वाटतं की हिंदुस्थानातील पहिला मानाचा गणपती सार्वजनिक गणपती असं मला वाटतं की, आणि या चरणी ती सुरुवात व्हावी याच्यापेक्षा दुग्धसर करायला कुठेच नसेल। त्यामुळे मी खरंच पुनीत बालन सरांचे, त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि मानाची आरती आम्हाला दिली। आणि खरंच आज असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आम्ही इथून निघालेलो आहेत। नक्कीच बाप्पाचे आशीर्वाद आहेत, प्रेक्षकांचे सुद्धा आशीर्वाद इथे मिळालेलेच आहेत। ती ताकद घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि एक खूप चांगला आणि खूप वेगळा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो। आणि या माध्यमातून मी सांगण्याचं एक सांगेन की हा सिनेमा फक्त आम्ही सिनेमा केला नाही आहे, तर सिनेमाचं नाव अरण्य। अरण्य म्हटलं की जंगल येतं, झाडं आली, सगळ्याच गोष्टी आल्या। त्यामुळे आम्ही एक असा उपक्रम केला की जितके तिकीट जातील तेवढी आम्ही झाडं लावणार आहोत। म्हणजे एक तिकीट एक झाड, त्याच्यापेक्षा किती अजून मोठी होतील, जेवढी तिकीटं विकली जातील तेवढी झाडं आम्ही लावणार आहोत। कारण की अरण्य नावाचा सिनेमा केला तर नक्कीच कुठेतरी एक वेगळं अरण्य तयार झालं पाहिजे आणि पुढच्या पिढीला झाडांचं महत्त्वसुद्धा कळालं पाहिजे। तो असाच एक उपक्रम आम्ही या माध्यमातून राबवणार आहोत। तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असू देत आणि सर्वांनी प्लीज 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 19 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या जवळच्या लांबच्या सर्व चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा, कारण की मराठी सिनेमा मोठा आहे आणि हे अजून मोठा आहे, फक्त प्रेक्षकच करू शकतात। थँक्यू। गणेशोत्सवाच्या संदर्भात काय आठवण आहे का? गणेशोत्सवाची आठवण म्हणजे आपण पुन्हा लहान होतो। सो मला असं वाटतं की जसा गणपती बाप्पा आपल्या घरात येतो मी पुन्हा लहान होतो, घरात धावपळ हे सगळी चालू असते आणि मला असं वाटतं कुठेतरी आपल्यामध्ये एक लहान मुलं असतंच। सो ते आपण ते जागृत ठेवलं पाहिजे आणि मला असं वाटतं ती बाप्पा ठेवतो येऊन घरात मस्ती करणं हे माझं चालू असतं। आणि लहानपणीची आठवण म्हणजे आपल्या बिल्डिंगमधले गणपती, मित्रांच्या घरातले गणपती हे सगळे मिस करतो आपण। जसे मोठे होतो आपण सगळ्या प्रायोरिटी चेंज होतात, पण कुठेतरी ती धाकधूक असते। पण आम्ही आजही म्हणजे शाळेतले जे मित्र आहोत ते जवळजवळ 60 ते 70 मुलं आम्ही या 10 दिवसामधला एक दिवस ठरवतो आणि आम्ही दादरमध्ये सगळे भेटतो आणि पुन्हा लहान होतो आणि पुन्हा एक त्या जुन्या आठवणींची उजळण होते। त्यामुळे नक्कीच ही एक मजा आहे, ती मिस करतो मी खूप। हिंदी